हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे. सो आज आहे वीकेंड आणि त्यामुळे आम्ही चाललो आहे बाहेर फिरायला. तुम्ही बघत असाल आम्ही ऑन द वे आहे आणि आय गेस तुम्हाला कळलं असेल आम्ही कुठे आहोत. आम्ही चाललो आहे दुबईला. हे बघा, तुम्हाला दिसत असेल इथून व्ह्यू दिसतोय बुर्ज खलिफाचा. सो आम्ही ऑलमोस्ट पोहोचलोच आहे. आम्ही एका प्लेसवर जाणार आहे, तिथे त्याचं नाव आहे आया युनिवर्स. सो आमच्यासोबत आमचे फ्रेंड्स पण आहेत, कारण सुट्टी होती त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून प्लॅन केला की आपण सगळे मिळून जाऊयात. तर अबुधाबीतून दुबईला येण्यासाठी बाय रोड आय थिंक 1.5 तास लागतो आणि म्हणजे 1.5 ते 2 तासामध्ये आपण तिथे पोहोचतो. आणि हे बघा, हे आहे वाफी मॉल आणि इथेच ह्याच प्लेसवर आम्हाला जायचं आहे. याच्यातच आहेत आया युनिवर्स म्हणून आहे ते. आणि तिथे काय काय आहे बघण्यासारखं, ते काय सगळं असणं, ते सगळं मी एक्सप्लोअर करणं आहे तुमच्यासोबत. सो आम्ही आतमध्ये एंट्री केली आहे आणि हे बघा, तुम्ही बघताय किती कलरफुल सगळं दिसत आहे. आणि ॲक्च्युली हे आहे वरचं टॉप जे सिलिंग आहे ते पिरॅमिड शेपमध्ये. आणि तिथे बघा, तिथे दिलेलं सगळं ते इजिप्शियन कल्चर त्यांनी शो केलं आहे त्याच्यामध्ये. आणि बघा व्ह्यू किती छान दिसतो आहे. हा सगळा छान दिसत होतं, खूप सुंदर वाटत होतं हे सगळं बघून. सगळे कलरफुल आणि हे सगळे काचेचं आहे सगळं. सो आया युनिवर्समध्ये जाण्यासाठी तिकीट्स असतात. तर यांनी ऑनलाईनच आधीच तिकीट बुक केले होते, काहीतरी समथिंग 90 दिरहम्स पर पर्सन तिकीट्स होतं. सो चला आता आत जाऊया. हे बघा मित्रांनो, आतमध्ये हे असं आहे सगळं. सो हा फर्स्ट रूम आहे. ॲक्च्युली इथे रूम्स आहेत भरपूर आतमध्ये आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असं शो केले, लाईट्स वगैरे, थीम वेगवेगळे आहे सगळी. हे बघा, आणि हे बघा मित्रांनो, तिथे हा गाईड होता, तो कसा डान्स करत होता तिथे. आता हा आहे सेकंड रूम, हार्मोनिया म्हणून आहे. हे बघा किती छान लाईट्स आहेत, सगळ्या मस्त कलरफुल वाटतंय सगळं. असं वाटतंय आतमध्ये डीजे प्ले केलाय, डीजे लावलाय, फक्त गाणी दुसरी पाहिजे. इथे आमच्यासोबत जी फॅमिली होती त्यांचा लहान मुलगा आहे, तो खूप रडत होता इथे, कारण तो तिथल्या साऊंडने त्याला खूप भीती वाटत होती, म्हणून तो खूप जोरात रडत होता. ह्याच्यामध्ये 3 मिनिट्सचा एक शो होता, म्हणजे 3 मिनिट तो पूर्ण लाईट्सचे शेड वगैरे पूर्ण ती थीम होती, ती कंटिन्यू चालू असते आणि 3 मिनिटानंतर पुन्हा रिपीट होते. आणि तुम्हाला सांगू का, मला नेहमी असं वाटायचं की दुबईमध्ये फिरण्यासाठी फक्त बुर्ज खलिफा आहे आणि ती एकच एवढी अशी गोष्ट आहे की तिथे आपण बघू शकतो. पण तसं काही नाही आहे, दुबईमध्ये भरपूर काही बघण्यासारखं आहे. आणि हा आहे थर्ड रूम. ग्रास आहेत सगळे, ते फ्लोरा म्हणून आहे. इथे बघा, हे सगळे खाली जे लाईट्स आहेत ते सगळे असे ग्रास टाईप आहे आणि त्याला सगळे लाईट्स आहे बारीक छोट्या छोट्या. आणि लहान मुलांसाठी खूप छान आहे इथे. सगळी लहान मुलं फोटोज वगैरे काढत होते आणि खूप गर्दी होती, आज वीकेंड होता त्यामुळे. हे आहे टाईड्स. इथे सगळं मिररचं होतं, म्हणजे बघा कोणत्या पण वेळेला बघितलं की आपण स्वतःच आपल्याला दिसत होतो. खूप मोठं, हाईट पण खूप जास्त होती आणि तिथे ते असं वाटायचं की इथे संपते आता मिरर. पण पुढे जाताना पण असं भीती वाटत होती जरा, कारण असं वाटत होतं की वॉलवर धडकतं की काय, असं होत होतं. साईडला गेले की मिररमध्ये स्वतः दिसत होतं. सगळ्यात जास्त मला इथे हे वॉटरफॉल आवडलं. जेव्हा मी आतमध्ये एंट्री केली त्यावेळेला मला वाटलं होतं की सगळीकडे लाईट्सच आहे यार, बोरिंग वाटते, असं थोडं सुरुवातीला वाटलं. पण नंतर आतमध्ये गेल्यानंतर खूप मजा आली इथे. 3, 2, 1. आणि हे आहे सेलेस्टिया. इथे आम्ही खूप एन्जॉय केलं, म्हणजे खूप फन केलं, खूप छान. ते जे बलून्स टाईप दिसत आहेत ते ॲक्च्युली तिथे बॉल्स होते सॉफ्ट. हा आहे आदी, जे आमचे फ्रेंड्स आहेत त्यांचा मुलगा. त्याला पण इथे खूप मजा आली, कारण तो आधी रडत होता आणि त्याच्यानंतर त्याचा मूड ऑफ झालेला होता. आणि शेवटी इथे आल्यानंतर तो पण खूप हॅप्पी झाला, कारण हे खूप लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी, सगळ्यांसाठी खूप छान होतं.
हे बघा, हे खाली खूप मोठा असा होल होता. ॲक्च्युली त्याचा जास्त शूट घेता आला नाही आम्हाला, पण ते खूप मोठा होता. असं बघितलं की असं वाटत होतं किती खालपर्यंत त्यांनी ते केलं असेल. आणि हा आहे लास्ट रूम, जिथे की रिलॅक्स रूम म्हणून त्यांनी असं मेन्शन केलेलं होतं. तिथे आपण रेस्ट करू शकतो. 1-1.5 तास आम्हाला पूर्ण बघायला लागला. 1.5 तास कसा गेला कळलंच नाही, कारण खूप मजा आली. फन पण होतं आणि मस्त छान लाईट्सच्या थीम होत्या. सो हे होतं आया म्युझियम वाफी मॉलला दुबईमध्ये. तर आम्ही इथे पहिल्यांदाच आलो होतो आणि खूप छान वाटलं. वर्थ आहे इथे गेलेलं. सो तुम्ही कधी आलात तर तुम्ही इथे नक्की विजिट करा. सो माझा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. सी यू अगेन, बाय बाय.